हर हर महादेव भावांनो, मी आलो होतो इथं आता वेरूळ लेणीला. तर वेरूळ लेणीच्या बाजूला तुम्हाला माहिती आहे का प्रसिद्ध मंदिर कोणतं येतं? आपलं भूषणेश्वर मंदिर, म्हणजे महादेवाचं मंदिर. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे मित्रांनो इथं. आणि काही नाही, जास्त लांब जायची गरज नाही. आपलं खुलताबाद वेरूळ लेणी त्या दोघांच्या मादामध्ये हे मंदिर आहे मित्रांनो. पहा किती मस्त आहे. आणि हे पहा डिझाईन किती मस्त बनवली आहे की नाही. हां, आता किती तुम्ही समजा असे मिस्त्री येऊन किती मोठे सायंटिस्ट लोक लावले तर अशी डिझाईन करू शकता का दगडामध्ये? हे पूर्ण दगडाचं मंदिर बनवले मित्रांनो. हां, आणि आता आम्ही चाललो बारीत लागलो, मस्त दर्शन गिर्शन करू आता. आणि हे बघा मित्रांनो किती बारी लागेल मस्त भावांनो. बारीत म्हणजे आता असं तर वाटतं आता की समजा 2-1 तास जाणारच आहे आमचे. हे बघा किती मोठी बारी लागेली. आता जाऊ आपण मंदिरामध्ये पुढं. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथं ही आहे की मंदिरामध्ये जाताना, मंदिरामध्ये दर्शन करताना इथं आपल्याला अंगावरचं शर्ट काढून जावं लागतं, आहे का नाही? पटली की नाही तुम्हाला ही गोष्ट? ही सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथली हीच. इथं आपल्याला मंदिरामध्ये जाताना शर्ट काढून जावंच लागतं. तशी परवानगीच नाही, प्रवेशच नाही आतमध्ये. तर मित्रांनो चला, तुम्हाला दाखवतो किती लोकांनी शर्ट काढले आणि कसे. आता आम्हाला सुद्धा काढावंच लागणार आहे. आता जाऊया मंदिराच्या गेट जवळ, नंतर काढू. आता चला दाखवतो मी तुम्हाला. हे पाहता पुढं बारी लागलेली आहे बघा भावांनो, किती जणांनी शर्ट काढली हवा. आता आमची बी काढायची बारी आली. आता आम्ही जातो तिथं आम्हाला सुद्धा शर्ट काढायचे. चला आम्ही जातो आता लवकरच. पण बारी जास्त असल्यामुळं लवकर काही दर्शन होणार नाही, लवकर काही. आता व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे मी शॉर्टकटच काढतो. आता आम्ही भावांनो काढलेच बघा कपडे. कपडे म्हणजे फक्त शर्टच काढलं. आता शर्ट काढून आता मंदिरामध्ये जाऊ. चला दाखवतो मी तुम्हाला. आता आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ देते का नाही जाऊ देत. तर तरी मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो मोबाईल घेऊन जाण्याचा आतमध्ये. तर पाहू आपल्याला कोणी थांबवतं का काय. पण तरी छोटासा एक तरी लपवून तरी छोटासा व्हिडिओ काढतो, कारण की तुमचं दर्शन झालं पाहिजे हे व्हिडिओच्या माध्यमातून, त्या हिशोबानं मित्रांनो. तर चला काढूया आता, जाऊ पुढं. बघा खूप म्हणजे खूप गर्दी आहे. तर बघा मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही काय करा, आता या पाटीवर काय लिहिले ना ते वाचून घ्या. हां, तेवढं मस्त वाचून घ्या. मग नंतर मी तुम्हाला महादेवाचं दर्शन करवतो. तर चाललो आता आतमध्ये. काही नाही, थोडंच लांब राहिलं फक्त. आता पूर्ण बारी हे बघा, इथं CCTV कॅमेरे लागलेले आहेत. आणि त्याच्यावरती बघा त्या LCDमध्ये महादेवाचं समजा पूर्ण दर्शन होत आहे. तर मित्रांनो, तरी मी चोरून आणि लपून मोबाईल आतमध्ये आणला. आणि हे बघा मित्रांनो, तुम्ही दर्शन करून घ्या महादेवाचं. आणि हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे बरं का. आणि नक्कीच लाईक शेअर कमेंट नक्कीच करा व्हिडिओ आवडला असेल तर. तर चला मित्रांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.